आणि झूम एरियामध्ये असतं. आय एम गेटिंग ओल्ड, माझं वय झालं, मी म्हातारा झालो किंवा म्हातारा होतोय आणि काहीतरी एजिंग चेंजेस आहेत ते प्रत्येकाला लक्षात येतं. फ्रॉम यंग एज सुद्धा लक्षात येतं. सो व्हाय डू वी से दॅट? आपण असं का म्हणतो की माझं वय दिसायला लागलं आहे? पूर्वी मी तरुण दिसत होतो किंवा होते आणि आता मी जरा वय दिसतंय, असं का? वी स्टार्ट विथ यंग फेस. आपला चेहऱ्यावर सर्वात जास्त एजिंगचा परिणाम दिसतो आणि मग कसं होतं, कसं वय वाढत जातं तसं हे असे एजिंगचे चेंजेस येतात. आता पहिला चेहरा आणि से द थर्ड और द फोर्थ चेहरा ह्याच्यात काय जाणवतंय तुम्हाला? एनीवन? काय जाणवतंय? सुरकुत्या पडल्या, ते झालंय, सगळं ठीक आहे. तिथं काय जाणवतंय तुम्हाला? खाली आली. म्हणजे काय झालंय तुम्हाला एक लक्षात येईल का? त्याच्यात काय झालंय, पहिल्या ह्याच्यात हा जो लोअर फेसचा ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे, त्याचा इफेक्ट तो खाली असतो. तो फेस व्ही शेप असतो, वेअर द व्ही इज ब्रॉड अपवर्ड्स. आणि जसं वय वाढत जातं तसं चेहरा खाली खाली ब्रॉड होत जातो, म्हणजे तो ट्रायंगल रिव्हर्स होतो आणि मग हे एजिंगचे चेंजेस दिसतात. अँड दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ एजिंग आणि अँटी एजिंग. म्हणजे अँटी एजिंगमध्ये काय करायला लागतं, हा ट्रायंगल रिव्हर्स करायला लागतो. आता ते कसं करायचं ते एक छोट्या ह्याच्यात मी तुम्हाला सांगतो. द साइन ऑफ एजिंग जे आपण म्हणतो त्याच्यात काय असतं? सर्वात जास्त ॲज अ सेड चेंजेस आर ऑन द फेस. मॅक्सिमली आपण एजिंग, आपलं वय झालं, व्हॉट डू वी लुक इन द मिरर. बाकी आपण शरीराकडे बघत नाही, चेहऱ्याकडे बघतो. हे पुल करतो, हे पुल करतो. वी स्टार्ट लुकिंग ॲट अवर फेस. परत चेंजेस इन एजिंग, स्किन लूज होतं, स्किन लॅक्सिटी ज्याला आपण म्हणतो. मसल्स, फेशियल मसल्स हायपर ॲक्टिव्ह होतात. आता आपण राग येतो किंवा भुवया वर करतो, जेव्हा आपण बोलतो, वेन वी एक्सप्रेस, आपण फेशियल मसल्स खूप वापरतो. ओव्हर द इयर्स हे वापरून हे मसल्स प्रचंड स्ट्रॉंग होतात. हे मसल्स स्ट्रॉंग झाल्यामुळे आपलं फोरहेड छोटं दिसायला लागतं, डोळे छोटे दिसायला लागतात आणि सगळीकडे सुरकुत्या पडतात. ते फेसमध्ये जवळजवळ 45 ते 50 मसल्स असतात जे अगदी फ्लॅट आणि स्किनशी टचिंग असतात. त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट झाले की आपले एक्सप्रेशन येतात आणि मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. सो वी गेट दॅट एजिंग चेंज आणि बिकॉज ऑफ स्ट्रॉंग मसल्स, आणि त्यामुळे सुरकुत्या पडतात. तर एकतर मसल्स बिकम स्ट्रॉंग अँड स्किन बिकम्स लूज, त्यामुळे सुरकुत्याही पडतात आणि मसल्स पण स्ट्रॉंग होतात. दिस इज द बेसिक. मग लूज स्किन होणार. इथं जे स्किन लूज होतं त्याला जाऊल्स म्हणतात. या फोल्ड्स डीप होतात, त्याला नेझोलेबियल फोल्ड्स म्हणतात, ते डीप होतात. सो यू गेट ऑल दीज चेंजेस. आता हे हायपर ॲक्टिव्ह मसल्स जे मी म्हणलं, रागीट चेहरा, असा तो इकडं सगळे मसल स्ट्रॉंग झाल्यामुळे चेहरा रागीट दिसतो. ग्रम्पी फेस और फ्राउनी फेस ज्याला आपण म्हणतो, दॅट इज व्हॉट हॅपन्स. भुवया खाली येतात, कपाळ छोटं दिसतं, भुवया खाली येतात, डोळे लहान दिसायला लागतात. सो इसेन्शियली यंग एजमध्ये डोळे मोठे दिसतात. ते ॲज वी प्रोग्रेस डोळे लहान दिसायला लागतात. सुरकुत्या पण पडतात, रिंकल्स पडतात. स्किन लॅक्सिटी ही का होते? आपल्या चेहऱ्यामध्ये मसल्स बरोबर देयर इज समथिंग कॉल्ड एज लिगामेंट्स, असे काही स्नायू असतात ज्याच्यामुळे फेस टाईट होतो. आता हे जे निळ्यामध्ये जे दाखवले आहे, डोळ्याच्या खाली, साईडला, मसलच्या आजूबाजूला, इज कॉल्ड लिगामेंट्स, सस्पेन्सरी लिगामेंट्स. हे सगळे सैल होतात. ते सैल झाले की तो चेहरा आपोआप सॅग होतो आणि जे आधी दाखवला होता तो जो ट्रायंगल असतो तो रिव्हर्स होतो. आता हाऊ डू वी रिव्हर्स एजिंग? सिंपल. इट इज व्हेरी सिंपल. प्रिन्सिपल्स आर व्हेरी सिंपल. लूज स्किनला टाईट करा. लिगामेंट्स हे मी दाखवले त्यांची लॅक्सिटी करेक्ट करा.
अँड रिलॅक्स द मसल्स. जे मसल्स टाईट झाले किंवा जे मसल्स ओव्हर ॲक्टिव्ह झाले फ्रॉनी फेसमध्ये, यू हॅव टू रिलॅक्स दॅम. Principles are simple, but then it ranges from simple things which can happen in the clinic to operation theater of a surgery of 3 hours. आपण ऑपरेशन बद्दल बोलणार नाही आहोत. छोट्या गोष्टी अर्ध्या तासात मी काय करू शकतो ते सांगतो तुम्हाला. दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू टेल यू. फेसलिफ्ट सर्जरी मी रेकमेंड करणार नाही आता. ज्यांना आता म्हणजे मी लेक्चर देणार नाही, पण इट इज द शुअरेस्ट वे ऑफ गेटिंग रिड ऑफ ऑल द अँटी एजिंग सायन्स. आता खूपच भू हा झाला आहे ह्या शब्दाबद्दल. बोटॉक्स इज अ ग्रेट नेम, पण इसेन्शियली बोट्युलिनम टॉक्सिन ते काय ते मी सांगतो. व्हेरी सिम्पल प्रोसिजर, 20 मिनिटं ते अर्ध्या तासात क्लिनिकमध्ये घेऊन तुम्ही करू शकता आणि इट सॉल्व्स मोस्ट ऑफ युअर प्रॉब्लेम्स ऑफ एजिंग. म्हणजे अँटी एजिंगसाठी वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट्स आहे. आणि फिलर्स काय असतात तेही मी सांगतो. तिला जेल्स ते कसे वापरतात काय तेही सांगतो तुम्हाला. So this is basically facelift surgery, botulinum toxin and fillers. आणि आजकाल एनर्जी डिव्हाइसेस पण आहे, मशीनची पण स्किन टाइटनिंग करता येतं. तसे दुसरा चॅप्टर आहे तो, दॅट आय एम नॉट गोइंग टू डिस्कस, बट त्यांनी करता येतं. बोटुलिनम टॉक्सिन, बोटॉक्स ज्याला म्हणतात, ट्रेड नेम आहे. आय एम नॉट सपोज टू टेक एनी ट्रेड नेम्स, बट बोटुलिनम टॉक्सिन हे विष आहे, पण घाबरण्यासारखं काही नाही आहे. इट इज डिराइव्ड फ्रॉम क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम. ओके, बॅक्टेरिया आहे क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम, ज्याने फूड पॉयझनिंग होतं. आणि एक्स्ट्रीम फूड पॉयझनिंगमध्ये हा टॉक्सिन रिलीज होतो, ज्याच्याने मसल्स पॅरलाइज होतात. घाबरण्यासारखं काही नाही आहे, कारण आपण हे जे वापरतो हे रिफाईंड प्रॉडक्ट असतं, फार्माकोलॉजिकल प्रॉडक्ट आहे, आणि आपण अत्यंत छोट्या क्वांटिटीमध्ये ते वापरतो. ते मसलमध्ये जिथं न जाते त्याला ब्लॉक करतं. ते ब्लॉक झालं की तो मसल पॅरलाइज होतो, तो रिलॅक्स होतो. आणि जे हायपर ॲक्टिव्ह मसल तुम्ही सांगितलं ते जे कॉन्ट्रॅक्शन असतं ते कमी होतं. अँड यू गेट अ रिलॅक्स फेस अँड अ बेटर लुकिंग फेस. पण आपण जे वापरतो ते अत्यंत छोट्या क्वांटिटीमध्ये वापरतो आणि त्याच्यामुळे सिस्टेमिक इफेक्ट, पॉयझनिंग काही होत नाही. बट इफ यू सी एव्हरी मेडिसिन इज लाईक अ पॉयझन. जेव्हा आपण डोसमध्ये मेडिसिन घेतो तेव्हा ते औषध असतं. एकदा डोस एक्सिड झाला तर त्याचं विष असतं. सो एव्हरी मेडिसिन इज लाईक पॉयझन. बोटॉक्स तसंच आहे, त्याच्यात काहीही वाईट नाही आहे. इट इज अ व्हेरी सेफ मेडिसिन. हे पूर्वीपासून वापरलेलं आहे. स्पास्टिक चिल्ड्रन, पोस्ट पॅरालिसिस, हे लहान मुलं जे स्पास्टिसिटीने असतात त्यांचे मसल रिलॅक्स करायला दिस वॉज यूज फॉर एजेस. ते कॉस्मेटिकमध्ये जेव्हा आलं तेव्हा ह्याच्यात हा चालू झालं की हे डेंजरस आहे, हे वाईट आहे. अजिबात वाईट नाही. इट्स अ व्हेरी सेफ प्रॉडक्ट. ज्या स्टँडर्ड कंपनीजचं प्रॉडक्ट आहे ते सेफ आहे. जसं क्रोसिन बाय द ब्रँड चांगलं आहे, दुसरा ब्रँड चांगला नसू शकतो, तसंच आहे. सिम्पल. अँड द ब्युटी ऑफ दिस प्रोसिजर इज ऑफिस प्रोसिजर. तुम्ही प्लास्टिक सर्जनकडे, डर्मॅटॉलॉजिस्टकडे आला, अर्ध्या तासात तुम्हाला इंजेक्शन मिळेल. ओनली थिंग इज त्याचा इफेक्ट साधारणतः 4 ते 5 दिवसानंतर येतो याचा इफेक्ट. सो ग्रॅज्युअल इफेक्ट येतो. मसल्स रिलॅक्स व्हायला लागतात, तुमचा चेहरा हळूहळू चांगला दिसायला लागतो. पण इट टेक्स 1 वीक्स टाइम. सॉरी, स्किप करायला. दिस इज हायलुरॉनिक ऍसिड. आता आपल्या केसापासून नखापर्यंत प्रत्येक गोष्टीत हायलुरॉनिक ऍसिड असतं. हायलुरॉनिक ऍसिड मॅट्रिक्स तयार करतो कनेक्टिव्ह टिश्यूचा. तो एक बेसिस आहे. स्किनमध्ये असतं, हेअरमध्ये असतं, बोन्समध्ये, सगळीकडे हायलुरॉनिक ऍसिड असतं. हे फिलर जे तयार केलेलं आहे हे ते हायलुरॉनिक ऍसिड एक्स्ट्रॅक्ट करून ऑफकोर्स केमिकली ते तयार करतात आणि त्याचं जेल तयार करतात. सो बॉडीला ते फॉरेन मटेरियल नाही आहे. इट इज लाईक सबस्टिट्यूटिंग अ लाईट मटेरियल विथ लाईट मटेरियल. बॉडीमध्ये जे डिप्लीट झाले ते आपण सबस्टिट्यूट करतो. त्यामुळे फिलर्स सुद्धा हे जेल इंजेक्ट करणं अतिशय सेफ आहे. द स्टँडर्ड प्रॉडक्ट्स, चायनीज वगैरे बरेच प्रॉडक्ट्स आहे. आय एम नॉट गोइंग टू गो टू डिटेल्स. व्हॉट डू फिलर्स डू? सो हायलुरॉनिक ऍसिड मी सांगितलं तुम्हाला. फिलर लाईक इफेक्ट असतो. हे जे मी तुम्हाला लिगामेंट्स दाखवले ते लूज होतात. त्यांना आपल्याला फिलर सारखं बिल्डिंगला कसे फिलरचे सपोर्ट्स असतात तसं ते द्यायला लागतं.
आणि ते स्मॉल क्वांटिटीमध्ये त्या स्पेसिफिक पॉईंट्सना इंजेक्ट करायला लागतं. त्याचा रिझल्ट इमिजिएट येतो. फिलर म्हणजे जेव्हा मी फिलर करतो, अर्ध्या साईडचा फेस करतो, तेव्हा मिरर दाखवतो आणि पेशंट अरे this side is done and this side is not done, म्हणजे ते it is like wow, this is like a wow effect which will come immediately on table, on the operating table or the clinic table, आणि the effect will get even better after 48 hours, आणि साधारण 1 ते 1.5 वर्ष याचा इफेक्ट राहतो. तर हे जे आहे हे निळे डॉट्स जे आहेत ना, आता अंडर आय साठी थोडं लिफ्ट करायला निळे डॉट्स जे आहेत तेवढं फक्त 0.2 ml एक्झॅक्ट स्पेसिफिक पॉईंट्सना ते दिलं की तो असा चेहरा लगेच डोळे वर दिसायला लागतात, डोळे वाईडर दिसायला लागतात, तो होल फेस गेट्स अ लिफ्ट इफेक्ट. आय एम गोइंग टू सम पिक्चर्स ऑल्सो. दिसतं ना ते कम्प्युटरवर जास्त चांगलं दिसेल. Can you see the difference in the face on the left side and on the right side? डाव्या बाजूला चेहरा असा उतरल्यासारखा आहे, चेहरा इज ब्रॉड, विच आय टोल्ड. तो जो ट्रायंगल आहे तो रिव्हर्स होतो विथ एजिंग. इथं परत तो ट्रायंगल आपण इन्व्हर्ट करून टाकला आहे. द फेस इज मोर चिझल्ड, लिप्स आर स्लाइटली, लिपमध्ये पण केलेलं आहे फिलर, चीकमध्ये पण केलेलं आहे. डोळे दाखवले तर जास्त चांगलं दिसेल, बट फॉर कॉन्फिडेन्शियलिटी रिझन आय कॅनॉट शो द पिक्चर. So you can see that her face is looking much better. It's a chiseled face. She's looking much younger. Azune ke same patient with a side view. You can see the face looks slimmer, jawline is better. It is a sunglass contrast that would look better. You can have a look at these pictures on the computer. You see it better. Again, the lip is better, is elevated. आता फोरहेड मध्ये पण बोटॉक्स केले, पण ते ॲनिमेशन केलं नाही मी. जेव्हा आपण मसलचे ॲक्शन करतो दॅट इज द टाइम यू सी इट बेटर. सो दिस इज व्हॉट इज द इफेक्ट. ते अंडर आय डार्क सर्कल्ससाठी दिलं आहे. जस्ट सी द इफेक्ट. चेहरा कम्प्लिटली बदलून गेलेला आहे. जस्ट लिटिल बिट ऑफ इंजेक्शन 0.1 ml म्हणजे किती छोटी क्वांटिटी, जस्ट त्या पॉईंटवर दिलं द होल फेस चेंजेस. They have to repeat it, say after 1.5 years. But then you come in, you walk out with your problem solved for next 1.5 years. That is the beauty of fillers. आता हे थोडंसं चिन मॉडिफाय करून होतं तिला. चिन मध्ये थोडंसं दिलंय फिलर, जस्ट 1 ml इज सो मच ऑफ फिलर. त्या पॉईंट्सना स्पेसिफिक पॉईंट्सना डिस्ट्रीब्यूट केलं तर अख्खा चेहरा बदलू शकतो. यू कॅन सी द फेस हॅज बिकम स्लिमर. Broad face has become slimmer, lips are थोड़ा definition आले, lip थोड़े बढ़ती गेले, just with little pain on the face. This is the standard lip before and after, very subtle. Now in my practice, I don't like to do over, काहीही extra excess काही करायचं नाही ना. Everything should be subtle. मग तुम्हाला एवढाच कॉम्प्लिमेंट मिळाला पाहिजे, अरे तू छान दिसतोय, अगं तू छान दिसते इन अ मॅरेज. मग ते सांगतात ऑर्गॅनिक खाते, जेवण करते ते फिलर्सने केलेलं असतं. सो दॅट फेस शुड लुक फ्रेश. काय केलं हे समजलं नाही पाहिजे. सो दीज आर सम रिझल्ट्स. थँक्यू. एक छोटासा प्रेझेंटेशन होतं ऑन अँटी एजिंग. इट्स अ बिग चॅप्टर. प्लीज प्लीज. हो 1 ते 1.5 वर्ष. त्याच्यानंतर काय साईड इफेक्ट वगैरे होतात ते नाही, ते रिझॉल्व होणार. ते प्रॉडक्ट निघून जाणार तुमच्या. त्यामुळे काय नाही असं आहे की व्हॉट इज काय होतं की तुम्हाला एका पॉईंटला जे फिलर जेव्हा करतो तर तुम्हाला तो रिज्युमिनेटेड लुक बघायची सवय झालेली असते. जसं 1 वर्ष येतं तसं हळूहळू एजिंग प्रोसेस कंटिन्यू होते. मग तुम्हाला असं वाटतं 1 वर्षाने अरे बाबा मी जास्त ओल्ड झालो किंवा जास्त ओल्ड झाले, परत रिपीट करा. दिस प्रोसिजर हॅज टू बी रिपीटेड. मग जर शुअर शॉट हवा असेल पुढचे 10-12 वर्ष मग सर्जरी करावी लागते. मग देन सर्जरी इज अ ट्रीटमेंट. बट देन यू हॅव टू अंडरगो 3 hour प्रोसिजर, हॉस्पिटलायझेशन, इट्स अ मेजर सर्जरी, जनरल अनेस्थीसिया वगैरे सर्जरी करावी लागते. काही लोक जेनेटिक असतात, काही लोकांना सम पीपल आर ब्लेस्ड जेनेटिकली, म्हणजे त्यांना काही केलं तरी ते यंगच दिसतात. सो आता केलं असेल नाही केलं असेल इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से. थोडंफार केलं असेल, काही लोकांना करावंच लागत नाही, काही लोकांना थोडंफार केलं तर इट लुक्स सो गुड, काही लोकांना खूप जास्त काम करायचं. इट्स व्हेरी व्हेरिएबल, इट्स अ इंडिव्हिज्युअल थिंग. Celebrities, I cannot comment.
एबल टू, कारण मला माहिती आहे कोणी काय केलंय कसं केलं, बट आय कॅनॉट डिस्क्लोज दॅट. एक्झाम्पल दिलं म्हणजे आता रिसेंट पिक्चर बघितलं खर्च डिपेंड्स, प्रत्येक गोष्टीचा वेगळा खर्च असतो. म्हणजे एक फिलर वापरलं तर 15,000 रुपयापर्यंत खर्च येतो. तुम्ही जर सर्जरी करायला गेला तर साधारण 3 लाख रुपयाचा खर्च येतो, कारण हॉस्पिटल स्टे असतो, 2 दिवसाचा प्रोसिजर फीज असतात, ऑपरेशन थिएटर. सो इट्स व्हेरिएबल. म्हणजे इतक्या कसं किती काय प्रत्येक गोष्टीचं काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते हे करायला लागतं. इट्स व्हेरी ही सगळंच करतो ना, हे मी फक्त चेहरा दाखवला आहे, ही सगळंच आहे ना. लिप हां सगळी विमानांना ॲक्सिडेंट होतो का? सगळी विमानं क्रॅश होतात का? नाही. आय एम आस्किंग यू क्वेश्चन. आय कम टू दॅट पॉइंट. डू ऑल एअरप्लेन्स क्रॅश? नो. सो दिस इज वन celebrity or one someone whom you see. You don't see the 99 who you say wow the lips are beautiful. You don't see that. पहिलं कसं असतं की एक तर इंजेक्शन दिलं की थोडं स्वेलिंग येतं. सो दॅट पर्सन हॅज टू बी केअरफुल. ही ऑर शी हॅज टू बी काउन्सिल्ड की पहिले 2 दिवस स्वेलिंग येईल, प्लीज बाहेर जाऊ नका, आयसिंग करा, हे करा. यू हॅव टू टेल देम. ओके, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, काही गोष्टी कसं असतात अनअवॉइडेबल असतं, काही लोकांना ते तसंच हवं असतं. आता मी एक चीनचं जे दाखवलं, ती आधी चीनला आली, थाई मुलगी होती, नंतर मला म्हणली मला आय वॉन्ट लिप्स लाईक दिस. इतकं घाणेरडं काहीतरी फोटो दाखवला तिने. म्हटलं आय वॉन्ट बी एबल टू डू दिस, दिस इज अगेन्स्ट माय प्रिन्सिपल. म्हणलं बट आय वॉन्ट इट. मग काय मी केलं. आणि माझ्याबरोबर सिस्टर जी होती, नर्स जी माझी असते, ती आता तरवेळेस तयार आहे. ती म्हणे सर की त्याची थाई होती, तिला मराठी कळत नव्हतं. ती म्हणते सर किती घाण दिसतं. म्हटलं जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपल्याला येतं. आणि आय विल शो यू हर रिव्ह्यू. ची बोलले हा डॉक्टर यू गेव मी द बेस्ट लिप्स वगैरे असं. सो तिने रिव्ह्यू इतका मोठा गुगल रिव्ह्यू लिहिलाय मला की डॉक्टर गेव मी द बेस्ट लिप्स वगैरे. अँड मी दाखवणार पण नाही कोणाला, इतकं घाण केलं कसं बत्तासारखे ओट केले. सो वेल दॅट इज व्हॉट सम पीपल वॉन्ट. आणि हे कसं आहे ना, हे परसेप्शन आहे, हे तुमचं परसेप्शन आहे. ते तिला पाहिजे, तिला हवं आहे, तर शी वॉन्ट्स इट. अँड दिस इज ऑल अकॉर्डिंग टू बॉडी सेल्फ इमेज. ही इंडिव्हिज्युअलिटी आहे. वेल दॅट पर्सन वॉन्ट्स इट. पण माझं आता मी जो लिप दाखवला तो बघितला तुम्ही किती सटल होता. आय ऑलवेज बिलीव्ह इन मेकिंग इट व्हेरी सटल विदाउट मेकिंग एनी ओव्हर डुईंग थिंग्स. ऑलवेज अ लाईन विच यू हॅव टू ड्रॉ. Slightly नाही, completely. So you will have to dose it nicely. You can't make it like आश्चर्याचा धक्का, असा मास्क फेस. नो, यू हॅव टू गिव्ह इट सो सटल. द डोसिंग हॅज टू बी सो गुड दॅट द एक्सप्रेशन्स आर ऑल्सो देअर. अँड दॅट्स इट. इथं कळतं का बोटल्स घेतले? फोरेड आहे ना कळतं का? अदरवाईज यू मेक इट व्हेरी सटल. Yeah. And I have 2 specific serums which are marketed as Botox in a bottle. One is the No way. No way. Botox मी सांगितलं न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज ना, जिथं जेवढे डॉक्टर्स आहेत त्यांना कळेल. नर्व आणि मसल जिथं एंटर होते, जिथं रिसेप्टर्स असतात, ते ब्लॉक झाल्याशिवाय तो मसल पॅरलाइज होणार नाही. आणि तो मसल पॅरलाइज झाल्याशिवाय तुम्हाला अँटी एजिंग मिळणार नाही. नुसतं चेहऱ्यावर ते तेल सोडून काही होणार नाही. तू पैसे वाया घालवते, माझ्याकडे तू पैसे वाया घालवते. एकनाथ सांगा तुमचे पैसे वाया घालवतो, तिचेच वाया, पण तुम्ही सांगा. ओके, एनी मोर क्वेश्चन्स? थँक्यू.